ठाकरे यांनी युतीसाठी उद्धव ठाकरेंपुढे मैत्रीचा हात पुढे करणं, उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद देणं, पण काही अटी शर्तींसह काही प्रतिसाद असणं आणि त्यावर आता मनसेतून प्रतिक्रिया येत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की अटी शर्तींवर काही होणार नाही आणि युती ही फक्त निवडणुकांपुरती नसते किंवा मैत्री निवडणुकांपुरती एक लक्षात घ्या, मुद्द्यावर होऊ शकते. तुमचा मला विषय समजला. काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे ही अशी काटे मारत असतात. राज ठाकरे यांनी एक विषय मांडला, तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा. ताबडतोब काही क्षणात माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी होता. आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या कुठे? नाही आल्या. कोणती अट, कोणती शर्त आहे? जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत महाराष्ट्रात, जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत, भाऊ आहेत, ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवर त्यांची सहमती होते, तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही. या मताचा माझ्यासारखा माणूस सुद्धा आहे, एक लक्षात घ्या. त्यात अट आणि शर्त आहे कुठे? कोणतीच नाही. एकही अट आणि शर्त त्याच्यामध्ये जर कोणी टाकली असेल तर मला सांगावं. राज ठाकरेंचं म्हणणं आहे महाराष्ट्र हितासाठी, उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी. प्रश्न इतकाच आहे, या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही. या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्षाबरोबर आज जे लोक आहेत ते बसत नाहीत. ही अट नाही, ही लोकभावना आहे. याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी थोडंसं राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही जी जान से महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत. माझ्यासारखा माणूस जो आहे, याने अनेक वर्ष माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेलं आहे, माननीय राज ठाकरे यांच्याबरोबर काम केलेलं आहे, माननीय श्रीकांत ठाकरे यांच्याबरोबर काम केलेला माणूस आहे. मी माझं आता पुढलं संपूर्ण आयुष्य मी राज आणि उद्धव साहेब यांच्यावर एकत्र काम केलेलं आहे. आता मी राज साहेब, माननीय आदित्य ठाकरे यांच्यावर काम करतोय. महाराष्ट्र हित हेच आमचं ध्येय आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान. ज्या एका उच्च ध्येयासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, तो ध्येय काय होतं? महाराष्ट्र आणि मराठी माणूस. आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं ही त्यांची भूमिका होती. आता जर मतभेद, वाद हे दूर ठेवून, मतभेदाचे जोडे बाहेर काढून या संदर्भात काम करणारे लोक एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे ना. कोणतेही अट आणि शर्त याच्यामध्ये उद्धवजींनी टाकलेली नाही. महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्या पंक्तीलाही बसू नका. याच कोणती अट आणि शर्त आहे? कोणती अट आणि शर्त आहे? अजिबात नाही. पण राऊत साहेब, मनसेतून असं म्हटलं, मला मनसेतून काय म्हणते याच्यापासून म्हणायचं नाही. राज ठाकरे म्हणालेत का? नाही, पण त्यांच्या पक्षाचे नेते राज ठाकरे बाहेर आहेत, ते कुठे असू द्या, देशाच्या बाहेर आहेत. त्यांनी जे विधान केलंय त्याच्यावरती आम्ही माननीय उद्धवजींनी त्याच्यावरती प्रतिविधान केलेलं आहे. त्याच्यामुळे कोण काय म्हणते त्याच्याकडे आता लक्ष देऊ नका. नाही, पण साहेब एकच फक्त नाही, तुम्हाला वाटते म्हणून माझ्यावर उत्तर देणार नाही. माननीय राज ठाकरे साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी व्यवस्थित मराठी माणसाला आणि महाराष्ट्राच्या गावातल्या शेवटच्या माणसाला कळेल अशा पद्धतीनं आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य. जे महाराष्ट्र हिताच्या आड येतील त्यांना घरात सुद्धा घेऊ नका आणि घ्यायचं नाही आणि त्यांच्या पंक्तीलाही बसू नका, त्यांचं आगत स्वागत करू नका. या चुकीचं काय? आमच्या घरामध्ये मोरारजी देसाईंचा फोटो कोणी लावतो का प्रधानमंत्री म्हणून? नाही ना, नाही लावणार आम्ही.
अजिबात लावणार नाही. आमची जर सरकारी कार्यालय असती तर महाराष्ट्राचे शत्रू असलेले मोदींचा फोटो आम्ही लावणार नाही. हे दोघे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांनी महाराष्ट्र लुटला, त्यांनी महाराष्ट्र तोडण्याचा सामाजिक दृष्ट्या तोडला महाराष्ट्र. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी शिवसेना तोडली. हे शत्रू आहेत. त्यांच्याबरोबर राहणाराही महाराष्ट्राचे शत्रू आहे आणि त्यांच्याबरोबर राहून कोणालाही महाराष्ट्र हिताची बात करता येणार नाही. हे इतकं स्पष्ट आणि सुस्पष्ट भूमिका जर उद्धव ठाकरे यांनी मांडली आणि ती महाराष्ट्रातल्या गावखेड्यापर्यंतच्या शेवटच्या घरात आणि मराठी माणसापर्यंत पोहोचली आहे, याच्या पलीकडे मला वाटत नाही भूमिका काही मांडायला पाहिजे. आम्ही राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं. याच्या पलीकडे काय हवंय तुम्हाला अजून? कोण काय म्हणते ते मी कशाला उत्तर देऊ? हो नाही, पण त्यांच्या पक्षातून जी प्रतिक्रिया येते की जसं हिंदुत्ववादी कोण हे सर्टिफिकेट भाजप देऊ शकत नाही, तसं महाराष्ट्रद्रोही कोण हेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बघा, हे ठरवू शकत. याच्यावरती काय उत्तर देण्याची गरज नाही. महाराष्ट्रद्रोही कोण आहे का महाराष्ट्र समजून घेतोय. जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल. आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते आहेत. त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रद्रोही कोण. महाराष्ट्रद्रोही कोण हे राज ठाकरे साहेबांनाही माहिती आहे आणि उद्धवजींनाही माहिती आहे. आणि जर काही लोकांना माहीत नसतील आणि ते ह्या चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असतील तर ते परत ते महाराष्ट्र हिताचं नाही. म्हणजे कोणीतरी एक शक्ती आहे, जी शक्ती महाराष्ट्रद्रोह्यांच्या पक्षामध्ये आहे, जी या सगळ्या गोष्टी बाहेर राहून ऑपरेट करते आमच्या भाषेमध्ये. हे मी अगदी ठामपणे सांगतो. कोणीही याच्यामध्ये किंतु परंतु आणि तुम्हाला काय करायचं आहे, मलाही काही करायचं नाही. मला माझ्या पक्षाने सांगितलेलं आहे, आम्ही ठरवलेलं आहे, महाराष्ट्र हितासाठी आपण पुढलं प्रत्येक पाऊल हे मराठी माणूस आणि महाराष्ट्र हितासाठी आपण टाकलं पाहिजे. हा आमच्या पक्षाची भूमिका आहे. ती उद्धव साहेबांनी पक्षाचे प्रमुख म्हणून व्यक्त केली. आता मनसेच्या प्रमुखांनी एक भाष्य केल्यावर त्याच्यावरती तुम्ही कशाला वाद घालताय? नका वाद घालू. असा वाद घालणं हे महाराष्ट्रद्रोह्यांच्या पथ्यावर पडेल, हे लक्षात घ्या. माननीय उद्धव साहेबांनी कोणतीही अट आणि शर्त ठेवली नाही. फक्त महाराष्ट्र हित याला सर्वोच्च प्राधान्य आणि महाराष्ट्र हिताच्या शत्रूंबरोबर यापुढे आम्ही हातमिळवणी करणार नाही, बस. पण दक्षिणेतले जे पक्ष आहेत ते निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढवतात, तो त्यांचा प्रश्न आहे. AIADMK, पण ते स्थानिक प्रश्नांवर एकत्र असतात. तर असं म्हटलं आज जात आहे अमित की शहा अशा पद्धतीनं किंवा भाजपनं तामिळनाडूच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या जे काही भूमिका आहेत, पण त्या तामिळनाडू द्रोह्यांबरोबर अण्णा द्रमुक गेला ना. तामिळनाडूच्या अस्मितेच्या विरोधामध्ये अमित शहा सातत्यानं काम करत आहेत. पण तेच अमित शहा आज अण्णा द्रमुक पक्ष AIADMK एकत्र आहेत. त्याच्यामुळे तिकडे सुद्धा तो झगडा होणारच आहे. शिवसेनेला आमच्यासारख्या